अल्पवयीनांचं वय 18 वर्षावरून 14 वर्ष होणार वर्षात कमी करण्याबाबत विचार सुरू असल्याचं अजित पवार म्हणालेत। या संदर्भात अमित शहांशी चर्चा करणार असल्याची माहिती देखील अजित पवारांनी दिली आहे। आम्ही आमच्या स्तरावर हा कायदा करताना केंद्राला सांगावं लागेल। आम्ही ज्यावेळेस मी जसं काल अमित भाईंशी सकाळी दुसऱ्या विषयावर बोलत होतो तसं पुन्हा त्यांची भेट झाल्यानंतर किंवा काही कारणानिमित्त मी दिल्लीला गेल्यानंतर मी जरूर ह्याच्याबद्दल सांगणार आहे। वाटल्यास ते पत्रही देणार आहे, मुख्यमंत्र्यांनाही सांगणार आहे की अशा पद्धतीचं पत्र देणं नितांत गरजेचं आहे। कारण तुम्ही महाराष्ट्रात अलीकडे ज्या ज्या घटना घडल्या त्याच्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी अल्पवय हा मुद्दा तिथं पुढे आलेला आहे। पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे प्रतिज्ञापत्र करण्यासाठी यापुढे 500 रुपयांचा स्टॅम्प खरेदी करावा लागेल। सरकारने 100 आणि 200 रुपयांचे स्टॅम्प पेपर रद्द केलेत। त्यामुळे साठे खतानंतरचे खरेदी खत, हक्क सोडपत्र आदी कागदपत्रांसाठी जादा रक्कम मोजावी लागणार आहे। त्यामुळे सरकारच्या महसुलात भर पडणार असली तरी सामान्यांच्या खिशावर मात्र याचा भार पडणार आहे। राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसह विविध प्रकारच्या योजनांवर कोट्यवधींची खैरात केली आहे। दुसरीकडे अन्य योजनांसाठी निधी कमी पडू लागल्याचं चित्र आहे आणि त्यामुळेच उत्पन्न वाढवण्यासाठी मुद्रांक शुल्कात वाढ केल्याचं पाहायला मिळतंय। लाडकी बहीण आणली, त्याच्यावर जाहिरातीवर करोडो रुपयाचे खर्च केले। हे सगळं पाहता आता तिजोरीत पैसे नाही। योजनांच्या सगळे कट लावण्याचं काम सुरू झालंय। म्हणजे गरीब माणसाला जर छोट्याशा कामासाठी शपथपत्र द्यायचं असेल तर त्याला 500 रुपये वसूल करा आणि त्यांच्याकडून लुटा। एक हात से बाटो, दुसरे हात से लुटो। नवनवीन योजना आता निवडणुकीपूर्वी जाहीर करतात, मात्र त्यामुळे राज्यावर आर्थिक बोजा वाढण्याची शक्यता असं वाटतं। राज्यावर आर्थिक बोजा नाही, राज्य पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या कोलमडून गेलेलं आहे। आम्ही काही वाढ केलेली आहे। त्याचं कारण ज्यावेळेस तुम्हाला डेव्हलपमेंट दिसते, आज हजारो कोटी आम्ही ज्या योजना आणल्या ते पाऊण लाख कोटीच्या आणलेल्या। त्याच्यामुळं जो इन्कम टॅक्स भरतो त्याने भरलाच पाहिजे, जो जीएसटी भरतो त्याने भरलाच पाहिजे, जे काही एक्साईज भरतो त्याने भरलाच पाहिजे, जो नोंदणी करतो त्याने नोंदणी करून घेतलीच पाहिजे। कारण त्याच्यातनं आपल्याला उत्पन्न मिळतं आणि त्याच कराच्या पैशातून आपण ही डेव्हलपमेंट करत असतो।